नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, काल आपण इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी जे तुमचं पहिलं मॉड्यूल होतं ना आपलं बेसिक सेफ्टी प्रॅक्टिसेस अँड हँड टूल्स, याच्यावरती YouTubeवरती लाईव्ह सेशन घेतलं होतं मी. ते म्हणजे माझे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरची जी टॉपर सीरीजची बॅच होती, त्या बॅच रिलेटेड ते MCQ सेशन होतं. पण त्यावेळेस मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते पर्सनली, की सर वायरमनच्या विद्यार्थी आहे आम्ही आणि आम्ही वायरमनच्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करायला पाहिजे, नेमका अभ्यास कुठून करायला पाहिजे, स्टडी मटेरियल कुठून आम्हाला कुठून मिळेल, हे भरपूर वायरमनच्या विद्यार्थ्यांचे मेसेज होते आणि खास त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवते की जनरली तुम्ही अभ्यास कुठून करायला पाहिजे, सोबत सोबत तुमचं स्टडी मटेरियल तुम्ही कुठून डाउनलोड करायला पाहिजे आणि कशा पद्धतीचा तुमचा रोडमॅप असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर वायरमन मध्ये तुम्ही काय करणार आहे, चांगला स्कोर अचीव करू शकता. आणि सोबत सोबत ज्याही वायरमनच्या विद्यार्थ्यांना वायरमन सोबत सोबतच जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल, त्यांच्यासाठी सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरू करूया. बघा, सर्वात पहिले मॅक्झिमम मी याआधी तुम्हाला ITI मध्ये तयारी कशी करावी या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि आताही सांगतो, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं स्टडी मटेरियल डाउनलोड करायचं असेल, ऑफिशियली डाउनलोड करायचं असेल किंवा ज्याला आपण ट्रस्टेड म्हणू शकतो, ट्रस्टेड एखाद्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचं असेल, ती वेबसाईट म्हणजे इथे आपले भारत स्किलची. काय सांगितलं तुम्ही? भारत स्किल वाली वेबसाईट. या भारत स्किल वरती जायचं. नंतर भारत स्किल वरती गेल्यानंतर तुम्हाला बघा CTS आणि CITS दोन ऑप्शन दिसतात. मी आधी एक्सप्लेन केलं होतं व्हिडिओमध्ये. तर CTS मध्ये गेल्यानंतर बघा भरपूर ट्रेड येतात. जसं बघा इथं इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, नंतर कम्प्युटर ऑपरेटर, मेकॅनिक्स, MME वाला आहे. नंतर इथं खाली नाही का तुम्हाला तुमचा ट्रेड दिसेल. आता थांबा, तुम्हाला एक डायरेक्ट डाउनलोड दाखवतोच मी. बघा, सर्वात पहिले काय करायचं, इथं आल्यानंतर तुम्ही भारत स्किल टाका. बघा, भारत स्किल टाकल्यानंतर एक मिनिट. हा, बघा, भारत स्किल टाकल्यानंतर काय होईल, पहिल्यापासून दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. भारत स्किल ज्यावेळेस तुम्ही टाकता बघा, ही पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल. या वेबसाईट वरती बघा, भारत स्किल वरती क्लिक केलं, इथं 2-3 ऑप्शन आहेत तुम्हाला. बघा, याला क्रॉस करून घ्यायचं. 2-3 ऑप्शन आहेत, CTS, CITS. CTS वरती गेल्यानंतर बघा, CTS वरती गेल्यानंतर इथं तुम्ही इथं वायरमन ट्रेड आहे तुमचा. बघा, इथं वायरमन ट्रेड आहे. जसंही तुम्ही या वायरमन ट्रेड वरती क्लिक कराल, वायरमन ट्रेडसाठी जेवढेही ट्रेड प्रॅक्टिकल असतील तुमचे फर्स्ट इयरचे, ट्रेड प्रॅक्टिकल सेकंड इयरचे असतील, नंतर ट्रेड प्रॅक्टिकल फर्स्ट इयरचे इंग्लिशमध्ये असतील, हे इंग्लिशमध्ये असतील, ते हिंदीमध्ये आहेत. म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये नाही का तुम्हाला इथं तुमचे ट्रेड प्रॅक्टिकल, नंतर तुम्हाला जेही ट्रेड थ्री आणि ट्रेड प्रॅक्टिकल रिलेटेड जेही जे आपण काय पुस्तक वगैरे असतील तुम्हाला इथे मिळतील. सोबत सोबत एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये जर क्लिक केलं तर एम्प्लॉयबिलिटी स्किलचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला इथं बघायला मिळतील. तसंच इथं बघा क्वेश्चन बँक आहे आणि इथं ही क्वेश्चन बँक सर्व झाला आहे. बघा, वायर 1 फर्स्ट इयर सेकंड इयरची सगळी क्वेश्चन बँक आणि मॉक टेस्ट आहे. या मॉक टेस्ट वरती एवढं काही नाहीये, पण तुम्ही मेन स्टडी मटेरियल इथून काय करू शकता, डाउनलोड करू शकता तुमच्या वायरमन ट्रेडचं. बरं, आता झालंय स्टडी मटेरियलचं, पण आता काय माहितीये का, तुमचा सिलेबस नेमका काय? तुम्ही आता ऑलरेडी तुमचं ITI कॉलेज चालू झालं असेल आणि भरपूर तुमचा म्हणजे हे सिलेबस चालू झाला असं, पण एक ओव्हरव्ह्यू सांगतो मी. हा जनरल ओव्हरव्ह्यू आहे तुमच्या सिलेबसचा, की टोटल तुम्हाला बघा इथे एक 15, 16, 17, 18 काय म्हणतात 18 मॉड्यूल्स आहेत तुम्हाला. म्हणजे जवळपास 17-18 मॉड्यूल्स आहेत. आता मी ही स्टेप बाय स्टेप काय बायफरेट केलेत, पण याच्यात आता जर कंबाईन करायचं म्हटलं 2-3 मॉड्यूल एकत्र होतात, पण एक मेजर जो बघायचं म्हटलं तर 18 मॉड्यूल्स तुम्हाला आहेत. म्हणजे 18 मॉड्यूल्स पैकी बघा, पहिला असेल सेफ्टी अँड हँड टूल्स. हा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनला दोघांनाही कॉमन आहे. नंतर बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस असतील, कंडक्टर, कनेक्शन काय असतात, सोल्डरिंग काय असते, अंडरग्राऊंड केबल काय असतो, हे सगळे व्हिडिओ म्हणजे या तिसऱ्या चॅप्टरमध्ये. नंतर चौथं बघा, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये रेजिस्टन्स काय, रेजिस्टन्स कसा मेजर करायचा, रेजिस्टन्सचा नियम काय सांगतो, ओहमचा नियम काय सांगतो. नंतर हे सगळं बेसिक डीसी सिरीज मोटर म्हणजे डीसी सिरीज सर्किट कसं असतं. नंतर KCL काय आहे, KVL काय आहे, हे सगळ्या प्रकारचं बेसिक ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये येणार. नंतर मॅग्नेटिझम अँड कॅपॅसिटर, तर मग ते मॅग्नेटिक सर्किट असतं ना. नंतर फ्लक्स म्हणजे काय असतं, रिलक्टन्स म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला 5व्या नंबरच्या मॉड्यूलमध्ये शिकावं लागेल. 6व्या नंबरच्या मॉड्यूलमध्ये बघा, मेजरमेंट ऑफ AC सिंगल फेज आणि 3 फेज सिस्टम. जर आपल्या घरामध्ये सिंगल फेज आहे, सिंगल फेजमध्ये आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं असेल, 3 फेजमध्ये तुम्हाला व्होल्टेज मेजर करायचं असेल, नंतर सोबत सोबत सिंगल फेजमध्ये पॉवर मेजर करायची, व्होल्टेज मेजर करायचं, हे सगळं तुम्हाला याच्यात शिकावं लागतं. आता बघा, मॅक्झिमम नाही का इलेक्ट्रिशियन आणि सेकंड इयरच्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांचा सिलेबस सारखा आहे. पण आता वायरमनच्या विद्यार्थ्यांना नाही का फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मिक्स टॉपिक आहेत. मग जसं बघितलं, हे जे जनरेशन वाले टॉपिक दिसतात, जनरेशन झालं, मेजर जनरेशन वाला, नंतर हे DC मशीन वाला, हे इलेक्ट्रिशियन सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना आहेत, पण ते तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये शिकायचे आहेत. असे टोटल 16च्या 16 मॉड्यूल काय करायचे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये शिकायचे आहेत. तर यासाठी तुम्ही अशी तयारी करू शकता.
मग आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर तुम्ही जशी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरवाल्यांची बॅच घेतलेली आहे, इलेक्ट्रिशियन सेकंड इयरवाल्यांची टॉपर सिरीजची बॅच घेतली होती, तसं आमच्या वायरमॅनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बॅच घ्या. आणि काल याच बॅचसाठी मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केले होते. तर आता खास त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी आपली वायरमनची फर्स्ट इयरची बॅच परचेस करायची, ऑलरेडी मी ती काय केलेली आहे, माझ्या ॲपवरती ऑलरेडी लाईव्ह केलेली आहे. आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाने ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला एका डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईल. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये सुद्धा, तर माझा व्हॉट्सअप नंबर घ्या. हा माझा व्हॉट्सअप नंबर, याच्यावरती व्हॉट्सअप कॉल करायचा. बघा 83 60 14 15 आणि 87 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. काही डाऊट असेल तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता. जनरल बॅच रिलेटेड असो किंवा जनरल कोणताही तुमचा डाऊट असो, तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. तर ही बघा वायरमन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे. ऑलरेडी ॲपमध्ये याच्यावरती लेक्चर झालेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट ट्रेड थेरी, जेवढी तुमची ट्रेड थेरी असेल, ट्रेड थेरीचे सगळे जेवढे मॉड्यूल सांगितले तुम्हाला, तेवढे इम्पॉर्टंट थेरी फक्त आयटीआय साठीच नाही, तर तुम्हाला समोर चालून जेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही देणार आहे त्याच्यासाठी सुद्धा ती थेरी तुम्हाला इम्पॉर्टंट राहणार आहे आणि तीच तुम्हाला कमी पडणार आहे. ती सगळी थेरी प्रॅक्टिकल, आता प्रॅक्टिकल व्हिडिओ तर नाही पॉसिबल, पण बघा सीबीटी मॉक टेस्ट, जे निमीच्या जे मॉक टेस्ट असतात तुमच्या, त्या सेम त्या टाईपच्या आणि त्याच्यातून ऍडव्हान्स वाल्या मॉक टेस्ट आपण काय करणार आहे, विथ सोल्युशन तुम्हाला या ऍपमध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. सोबत तुम्हाला डेली नोट्स, म्हणजे ज्याही आपला आपण मॉड्यूल घेऊ त्या मॉड्यूलच्या नोट्स तुम्हाला वाचण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी नोट्स, आणि एक्झाम म्हणजे जेही एक्झाममध्ये आपल्याला जे पीवायक्यू वगैरे विचारले गेले याच्यावरती आपले एमसीक्यू सेशन. जसं बघा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी माझं फर्स्ट इयरचं जे बेसिक सेफ्टी आणि हँड टूल्स वाला लेक्चर बघितलं ना सर, एमसीक्यूचं लेक्चर आहे, मी त्याचीही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, किंवा ते आता रिसेंट माझ्या चॅनलवरती अपलोड झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी सगळे एमसीक्यू एक्सप्लेन केलेले आहेत. माझे ते डेमो, म्हणजे पेड बॅचचं लेक्चर आहे, पण ते डेमोमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना सुद्धा काय करायचं होतं, डेमो लेक्चर बघायचं होतं, त्यांच्यासाठी मी ते अपलोड केलं होतं. तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही एकदा बघू शकता. कशा प्रकारचं एमसीक्यू एक्सप्लेनेशन केलं जातं, कशा प्रकारच्या नोट्स तुम्हाला मी देणार आहेत, हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याच्यात जर असेल त्याच्यातही अजून तुम्हाला एकदा सेफ्टीच्या नोट्स वगैरे मी तुम्हाला दाखवून देतो. तर हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये मिळेल. आता प्रश्न असा आहे की या बॅचचा तुम्हाला आता ऍप डाउनलोड केलेले भरपूर विद्यार्थ्यांनी बॅच परचेस जर तुम्हाला करायची असेल, तर सर्वात पहिले बघा, जसंही तुम्ही आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावाचं ऍप आहे माझं, त्या ऍपची लिंक मी तुम्हाला देऊन देईल. ते ऍप डाउनलोड करून लॉग इन करसाल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का, लॉग इन केल्यावरती तुम्हाला आयटीआय ऑल कोर्सेसमध्ये गेलं तुम्हाला पूर्ण कोर्सेस दिसतील. जसं तुम्ही बघा ऑल कोर्स, एक तर खाली पण बघू शकता किंवा ऑल कोर्सेसवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही ऑल कोर्सेसवरती क्लिक करणार, इथं आयटीआय बघा, इथं वायरमन फर्स्ट इयरचं, इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं आणि इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरची आपली बॅच चालू आहे. त्यापैकी वायरमन बॅचवरती गेलं तर डायरेक्ट बाय नाऊ वरती क्लिक करू नका. सर्वात पहिले ते डिटेल्सवरती क्लिक करायचं. घ्यायची असेल देऊ शकतो, पण डिटेल्स बघायचे असतील तर जसं तुम्ही डिटेल्समध्ये क्लिक करणार, इथं बघा कोर्स कंटेंट आहे. मी काय सांगितलं, हा कोर्स कंटेंट आहे. तर या कोर्स कंटेंटमध्ये बघा वायरमन तुमचा लेटेस्ट वाला सिलेबस दिलेला आहे. सोबत ट्रेड थेरी, एम्प्लॉयबिलिटी स्किलचे डेमोवाले व्हिडिओ टाकलेले आहेत, आणि हा जनरल व्हिडिओ एक पास होण्यासाठी किती मार्क्स वगैरे लागतात. जसंही तुम्ही तर या ट्रेड थेरीवरती क्लिक करसाल, तिथं 3 फोल्डर दिसतील तुम्हाला. या 3 फोल्डरमध्ये बघा फ्री डेमो व्हिडिओ आहेत, मॉड्यूल 1 आणि मॉड्यूल 2. मॉड्यूल 1 कंप्लीट शिकून झालेलं आहे तुमचं. मॉड्यूल 2 आता बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल, मी तुम्हाला सांगितलं रेजिस्टन्स, नंतर जे तुम्हाला रेजिस्टन्स बघितलं, डीसी सर्किट बघितलं, ते आता आपलं चालू आहेत. तर ओम्स लॉ वगैरे हे सगळं आता आपलं सध्या शिकवणं चालू आहे, अजून जास्त लेक्चर झाले नाही. तर मग जर तुम्ही मॉड्यूल 1 मध्ये बघितलं ना, तर मॉड्यूल 1 मध्ये टोटल आपण बघा एक 4 पार्टमध्ये सगळं मॉड्यूल 1 कंप्लीट करून दिलेलं आहे, आणि सोबत खाली तुम्हाला इथं नोट्सही दिसतील. ह्या तुमच्या ओपन होणार नाही, कारण ओपन करायचं असेल त्याच्यात पैसे म्हणजे हे पेड वाला आहे. जर का तुम्हाला डेमो लेक्चर बघायचं, फ्री डेमो लेक्चर, त्या डेमो लेक्चरमध्ये तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता. जर जसं बघा इंट्रोडक्शन सेफ्टी सायन्स असतील, फर्स्ट एड असेल, पीपी असेल, फायर ट्रँगल असेल तुमचा, टाईप ऑफ फायर एक्सटिंग्विशर असेल, पास मेथड असेल, 5S मेथड असेल, हे मॉड्यूल 1 मध्ये आपण शिकलो. आता मॉड्यूल 2 हे सध्या चालू आहे. ऑटोमिक स्ट्रक्चर शिकवलेलं आहे, त्याच्यामध्ये कंडक्टर काय असतं, सेमी कंडक्टर काय असतं, इन्सुलेटर काय असतं, हेही शिकवलं. करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स, बघा करंट म्हणजे काय असतं, व्होल्टेज म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय. आजचा आता याच्यामध्ये याच्या पुढचे जे लेक्चर्स आहेत ना, जसं ओम्स लॉ वगैरे, हे इथून पुढे अपलोड होत राहतील. म्हणजे एवढा सिलेबस आपण काय केलं याच्यामध्ये कव्हर करून मी दिलेला आहे, आणि सगळ्याच्या सगळा तुमचा सिलेबस इथं कव्हर करून मिळेल. बघा, जर तुम्हाला याच्यात बघा, हे तर ऍपचं सांगितलं मी तुम्हाला, ऍपमध्ये काही अडचण असेल तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तसंच मी जनरल अपडेट जे असतील तुम्हाला, जे फ्री ऑफ कॉस्ट जे व्हिडिओ घेतो युट्यूबवरती, ते सगळे मी या ग्रुपवरती, किंवा जेही स्टडी मटेरियल इम्पॉर्टंट नोट्स असतील, जसं 5S टेक्नॉलॉजी वगैरे काय आहे, किंवा एखादा चार्ट असाल, तो एखादा चार्ट मी या ग्रुपवरती सेंड करत राहतो. तर तुम्ही हे व्हॉट्सअप चॅनल आहे माझं, या व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा जॉईन करू शकता. तसंच टेलिग्रामला सुद्धा आपण आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं चॅनल आहे, या चॅनलवरती सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जनरल आयटीआयचे अपडेट सुद्धा काय होतील, मिळत राहतील. अशा पद्धतीनं जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील, ज्या विद्यार्थ्यांचा काही डाऊट असेल, तुम्ही मला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. तुम्हाला बॅच रिलेटेड काही एन्क्वायरी असेल किंवा बाकीही काही डाऊट असेल, तरी सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुमच्या जेही मित्र वायरमनचे असतील
त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचेल. धन्यवाद.